जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व समर्थ भक्तांना साष्टांग नमस्कार. आज पुन्हा तंजावर येथील श्री भीमस्वामी मठाच्या फेसबुक पेजवरून आपली भेट होत आहे. आजचा दिवस म्हणजे भाद्रपद वद्य नवमी शके 1945. दोन गोष्टींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भाद्रपद वद्य नवमी याच दिवशी तंजावरपासून जवळ असणाऱ्या मन्नारगुडी या क्षेत्रामध्ये आणि तिथून जवळ असणाऱ्या अरुणाचल प्रांतामधले श्री अनंत मौनी, सद्गुरू श्री अनंत मौनी यांची आज पुण्यतिथी आहे, भाद्रपद वद्य नवमी. त्याचप्रमाणे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ज्यांना पाहिलेलं आहे, ज्यांचं दर्शन घेतलेलं आहे, ज्यांचे प्रवचन ऐकलेले आहेत, ते आमचे सज्जनगडाचे समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष असणारे श्री अण्णाबुवा कालगावकर यांचे सुद्धा पुण्यतिथी आहे. या दोन्ही थोर पुरुषांना साष्टांग दंडवत करून आजच्या या प्रवचन सेवेला आपण आरंभ करूया. श्री अनंत मौनी तंजावर, तामिळनाडू या भागामधल्या अरुणाचल प्रांतामधले जे मूळचे रहिवासी होते, त्यांची योगायोगाने समर्थांची भेट झाली. आता योगायोग म्हणजे हा आपल्या संसारातला योगायोग असं नाही, पण पूर्व पुण्याईने या दोघांची भेट झाली असं म्हणावं लागेल. समर्थ रामदास स्वामी दक्षिणेमध्ये तामिळनाडू भागातून रामेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळेस अनायसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सद्गुरूंना म्हणजे समर्थ रामदास स्वामींना विनंती केली होती की दक्षिणेमध्ये आपण जात आहात, तर आमचे बंधू श्री व्यंकोजी राजे भोसले हे त्या ठिकाणी आहेत, तर त्यांनासुद्धा आपण अनुग्रहित करावे अशी विनंती समर्थांच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आणि त्याप्रमाणे सन 1676-77च्या दरम्यान समर्थ रामदास स्वामी हे रामेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने या तंजावर क्षेत्री, तंजावरच्या जवळ असणाऱ्या मन्नारगुडी या क्षेत्री आले. मन्नारगुडी हे जे क्षेत्र आहे त्याचं एक वेगळंच वैभव आहे. आत्तापर्यंत मी 3-4 त्या ठिकाणी गेलो. योगायोगाने एका ग्रंथराज दासबोधाच्या पारण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मी आणि आमचे रामचंद्र महाराज विद्यमान मठपती भीमस्वामी मठाचे तंजावरच्या, हे आम्ही असे दोघे त्या ठिकाणी होतो. मेरू स्वामी जे अनंत मौनीचे शिष्य आहेत त्यांच्या समाधीस्थानी आम्ही त्यावेळेस पारायण केलं होतं. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा 2-3दा आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. श्री समर्थ, त्यांचे शिष्य असणारे अनंत मौनी, त्यांचे शिष्य असणारे मेरू स्वामी, त्यानंतर श्री सेतुरामस्वामी, त्यानंतर प्रतापसिंग राजे भोसले, त्यानंतर श्री मेघश्याम श्यामराज, ही सगळी परंपरा त्या ठिकाणची आहे. गुरु रामतो आमचा आदि जाणा, प्रबोधी समर्थासी पै योगिराणा, समर्थे अनंतासे जो बोध केला, अनंते सुमेरू सुखे बोधविला. अनंते सुमेरू सुखे बोधविला म्हणजे समर्थांचा अनुग्रह अनंत मौनींना झाला आणि अनंत मौनींनी पुढे मेरू स्वामींना अनुग्रह दिला. मेरू स्वामी हे त्यांचे शिष्य झाले आणि पुढचा मठ सांभाळण्याची जबाबदारी अनंत मौनींच्या नंतर मेरू स्वामींच्याकडे आली. तंजावरापासून जवळच असणारं 40 किलोमीटर अंतरावर असणारं हे दक्षिण द्वारका क्षेत्र आहे.
ज्याला मन्नारगुडी क्षेत्र म्हणतात. त्या ठिकाणी एक खूप मोठा निसर्गरम्य असा तलाव आहे, नैसर्गिक असा तलाव आहे आणि बाजूला थोड्याशा अंतरावर हरिद्रा नावाची नदी आहे. अनंत मौनी यांची समाधी त्या ठिकाणी होती. आता होती असंच म्हणावं लागतं, पण त्याच्याजवळच असणारी मेरुस्वामी यांची समाधी मात्र त्या ठिकाणी आहे. आणि योगायोगाने त्या मेरुस्वामींच्या समाधीचा जीर्णोद्धार आता सर्वांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच ठिकाणी मेरुस्वामींच्या समाधी वृंदावनाच्या समोर आम्ही दोघांनी मिळून पारायण केलेलं होतं. त्यानंतरही आपले डॉक्टर लाड, विजयरावजी लाड हे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आले, दर्शन घेऊन आले, जे दासबोध सखोल अभ्यासक्रमाचे मुख्य संयोजक आहेत. आणि इतर कारणाने सुद्धा त्या भागामध्ये जी आपली रामदासी मंडळी महाराष्ट्रातून जातात ते प्रामुख्याने तंजावरातील मठ आणि मन्नारगुडी क्षेत्राला जरूर दर्शन देतात. हे जे भाग आहेत ते तिकडचा, त्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो. कावेरी पुराण आहे, भविष्य पुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे, शमी वन महात्म्य आहे, चोळचंपू नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये या परिसराची पूर्ण माहिती दिलेली आहे. हे शमीवन क्षेत्र म्हणजे आजचं तंजावर आहे. भोसले वंशाने त्या काळामध्ये 1676 म्हणजे व्यंकोजी राजे भोसले तेव्हापासून ते 1855 पर्यंत त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. त्या ठिकाणचे मुख्य 3 राजे जे होते, राजघराणे जे होते ते चोल वंश, विजयनगरचा नायक वंश आणि महाराष्ट्रातील भोसले वंश. भोसले वंशाबद्दलचा बराच इतिहास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना आपल्याला ऐकायला मिळतं. हे जे अनंत मौनी होते त्यांना अनुग्रह झाला आणि अनंत मौनींच्याबद्दल त्यांचे शिष्य असणारे मेरुस्वामी यांनी खूप चांगला गौरव उद्गार त्यामध्ये काढलेला आहे. ते स्वतः या त्यांचे 2 ग्रंथ जे महत्त्वाचे आहेत, रामसोहळा यामध्ये खूप चांगलं आणि दुसरा भीमोपदेश, या दोन्ही ग्रंथामध्ये ते आपल्या सद्गुरूंबद्दल फार गौरवाने उद्गार काढतात. पण सद्गुरूंच्या पेक्षा ते म्हणतात की आमच्या गुरुमाई अनंत मौनींच्या पत्नी यांचे माझ्यावर जास्त उपकार आहेत, असं मेरुस्वामी म्हणतात. कारण त्यांच्या आजच्या भाषेमध्ये रेकमेंडेशनवरून, त्यांच्या सांगण्यावरून मला तो अनुग्रह प्राप्त झाला. याचा आनंद मेरुस्वामींनी त्यांच्या रामसोहळा या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टीमध्ये व्यक्त केलेला आहे. हाच जो इतिहास आहे तोच आपल्याकडील संत श्री वेणास्वामी यांच्या परंपरेमध्ये असणारे समर्थ प्रतापकार गिरधार स्वामी यांनी सुद्धा आपल्या त्या ओवीमध्ये या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, कर्नाटकी अनंत मौनी, अरुणाचल प्रांत अवनी, मन्नारगुडीसी मेरू शिष्य तरणी, अनंत किरणी फाकला. श्री समर्थ प्रताप ग्रंथामध्ये 10व्या अध्यायामध्ये ही ओवी येते. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, अनंते दक्षिण द्वारकेत केली दक्षिण अयोध्या शाश्वत. त्या भागाला दक्षिण द्वारका जसं नाव आहे तसं दक्षिण अयोध्या म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध क्षेत्र आहे. आणि निर्मुनी देवालय अद्भुत राम बसविला. आज अनंत मौनींची पुण्यतिथी आहे, त्यामुळे थोड्याशा आठवणी मला त्या ठिकाणच्या सांगाव्याशा वाटल्या. त्या अजून एक 2-4 मिनिटात ऐकून आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. ते असं की समर्थ प्रतापाची ओवीचं आपण पाहिली, कर्नाटकी अनंत मौनी, अरुणाचल प्रांत अवनी. मग त्यानंतर या भागामध्ये समर्थांच्या नंतर मेरुस्वामी जेव्हा तिथे होते, अनंत मौनीच्या नंतर, आणि मेरुस्वामी अनेक वेळेस आपल्या सद्गुरूंची आठवण त्या ग्रंथामधून करतात. या रामसोहळा परिचय नावाचा एक ग्रंथ, एक लेखसुद्धा आपल्या मिरजच्या मासिकामध्ये मी लिहिला होता. आणि त्याचबरोबर एक अमृत महोत्सव स्मृती ग्रंथ म्हणून समर्थ वाग्देवता मंदिराने 1912-13 काढला होता. त्यामध्ये दक्षिणेतील समर्थ संप्रदाय नावाचा एक लेख माझा आहे. त्या लेखामध्ये एक मी खंत व्यक्त केली होती. ती खंत जी आहे ती आज आपल्यासमोर मांडतो, अनंत मौनी यांच्या पुण्यतिथीच्या दिनी. ते असं
की ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो, मगाशी मी म्हणल्याप्रमाणे त्या तलावाच्या बाजूला अगदी थोड्या अंतरावरच ज्या ठिकाणी अनंतमौनीची समाधी होती तिथे हरिद्रा नावाची नदी आहे. अगदी छोटंसं आम्ही गेलो ते अगदी वाळलेलंच पात्र होतं, पण त्या ठिकाणी अनंतमौनीची समाधी जी आहे ती पाहून फार वाईट वाटलं. अगदी डोळ्यामध्ये घळाघळा अश्रू आले. माझ्याबरोबर जी मंडळी होती त्याने मला सहज विचारलं, काका तुम्ही नमस्कार नाही केला का अनंतमौनीच्या समाधीला? म्हटलं समाधी आता ती लोक सांगतात म्हणून ती समाधी आहे, आपला भाव आहे म्हणून ती समाधी आहे, अन्यथा त्याच्या बाजूला आता बांधकाम सुरू आहे आणि काही वर्षांनी आपण येऊ तेव्हा ही समाधी त्या ठिकाणी काही दिसणार सुद्धा नाही आणि अशीच परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे हे जे मेरू स्वामींचं समाधी वृंदावन आहे त्याला खूप मोठी जागा आहे, चांगलं कंपाऊंड आहे, छानपैकी मंदिर आहे, समाधी आहे, ते सुद्धा इतकं मोडकळीस आलेलं आहे की पुन्हा 10-20 वर्षांत गेल्यानंतर तिथे ते सुद्धा दिसेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या. पण समर्थांच्या, अनंतमौनींच्या आणि मेरूस्वामींच्या कृपेने त्या भागातल्या रामदासी मंडळींना प्रेरणा झाली आणि मागील 1-2 वर्षापासून त्यांनी त्या मेरूस्वामींच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं मनामध्ये योजलेलं आहे. आता चांगल्या प्रकारे एक ट्रस्ट पण स्थापन झाला आहे. मराठी माणसाने आत्तापर्यंत सुद्धा त्यामध्ये आपलं योगदान आणि देणगी दिलेली आहे, अजूनही त्याने द्यावी. आणि ही जी गोष्ट आहे ही त्यावेळेस जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा मी त्या ठिकाणाहून असतानाच मोबाईलवरनं दोन्ही ठिकाणी फोन केले होते. संस्थांकडे फोन केला आणि आपल्या मंडळाकडे पण फोन केला की ही जी परिस्थिती आहे फार वाईट परिस्थिती आहे या ठिकाणची, त्याच्यासाठी आपण काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. आणि हा भाग जो आहे तो त्या धुळ्याच्या अमृत महोत्सवी स्मृती ग्रंथामध्ये सुद्धा मी त्याचा उल्लेख केलेला आहे. हे जे 2 ग्रंथ मी सांगितले, रामसोहळा आणि भीमोपदेश, याचं जरूर सर्वांनी वाचन करावं. इतके सुंदर असे दोन्ही ग्रंथ आहेत. मेरू स्वामींची पुण्यतिथी आषाढ शुद्ध द्वादशी या दिवशी येते आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी जाण्याचा योगसुद्धा आला. आज त्या ठिकाणी असणाऱ्या श्रीमती वृंदाताई आणि त्यांचे सुपुत्र असणारे राघवेंद्र हे दोघे त्या समाधीची पूजा करीत असतात. घरची पूर्ण गरिबी आहे. समाधी वृंदावनामध्ये त्यावर दूध अर्पण करण्याची पद्धत आहे, पण ते दूध अर्पण करण्यासाठी जे काय 20-25 रुपये लागतात ते सुद्धा त्यांच्याकडे नसतात असं मला त्यावेळेस त्याने सांगितलं. आणि त्या ठिकाणी वरच्या बाजूला त्या समाधीच्या वर एक नाग त्या ठिकाणी रोज येतो समाधीच्या अभिषेकाच्या वेळेस आणि अभिषेक झाला की तो त्या ठिकाणाहून निघून जातो. त्या नागाचं दर्शन किंवा ती जी सत्यता आहे ती सुद्धा आम्ही त्यावेळेस पाहिलेली आहे. म्हणजे आपले समर्थांनी निर्माण केलेले हे जे मठ आहेत, 1100 मठाचा आपण नेहमी उल्लेख करतो, ते मठ त्यापैकी काही मठ खूप चांगल्या स्थितीत आहेत आणि काही अगदी मोडकळीस आलेले आहेत. त्या सगळ्यांचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे आणि ती जबाबदारी माझ्यावरच आहे असं समजून आपण जर कार्य केलं तर आपले असे अनेक मठ आजही जे दुःस्थितीला गेलेले आहेत त्यांचा पुन्हा जीर्णोद्धार होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे ते पुन्हा कार्यान्वित होऊ शकतात. एवढं आज या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं होतं आणि हे सांगून श्री अनंत मौनी यांच्या चरणी आणि आमच्या अण्णाबुवा कालगावकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून मी या ठिकाणी थांबतो. आजच्या या लाईव्ह प्रवचनाचा दुसरा उद्देश माझा असा आहे की हे तर संप्रदायाचं सगळं आपण पाहतो आणि त्यासाठी जेवढं योगदान आपल्याला करता येईल तेवढं आपण करत आहोत. आता सध्या श्री क्षेत्र अयोध्येमध्ये सुद्धा राम मंदिराची उभारणी होत आहे. त्या राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे. आपण पण सर्वांनी दिलेलं असेल. त्या दरम्यान आर्थिक योगदान नसतं पुरेसं नाही असं जाणून आचार्य श्री गोविंद देवगिरीजी महाराज म्हणजे आचार्य श्री किशोरजी व्यास यांनी एक संकल्प केला होता, शतकोटी हनुमान चालीसा पाठ असं अभियान त्यांनी सुरू केलं. जवळपास जूनमध्ये ते एक ॲप आहे, राम प्रतिष्ठा नावाचं ॲप आहे, त्या ॲपमध्ये मी प्रवेश घेतला तेव्हा 1,16,00,000 एवढे पारायण पाठ झालेले होते. आणि आज सांगायला आनंद होतो की आता 1,09,00,000
90 लाख एवढं ते पारायण आता झालेली आहेत. 3 कोटी 90 लाख हनुमान चालिसाचे पाठ झालेले आहेत. तर त्यामध्ये सुद्धा रामभक्त म्हणून आपण ती जबाबदारी घेऊन ते आपण ते पाठ जे आहेत ते केले पाहिजेत, एवढं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि आश्चर्य असं की आपल्या बऱ्याच मठांमध्ये या ॲपबद्दलची सुद्धा माहिती नाही, किंवा ज्या ज्या लोकांशी माझा संपर्क आला त्यांना जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनासुद्धा ही माहिती नव्हती. म्हणून मागील 2-4 महिन्यापासून जितकं होईल तेवढं मी त्याचा प्रचार करीत आहे. आणि दुसरा भाग म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणजे 1922 मध्ये दासनवमीच्या वेळेस म्हणजे आपली दासबोध जयंती झाली त्यावेळेस मला एक प्रेरणा झाली की आपण आपापल्या घरी दासनवमीच्या वेळेस ग्रंथराज दासबोधाचे पारायण करीत असतो. अनेक गावामध्ये असलेल्या अनेक मठांमध्ये किंवा अनेक मंदिरांमध्ये किंवा त्या वस्तीमध्ये जी मंडळे आहेत, रामदासी मंडळी आहेत, ते सर्व मिळून दासबोध पारायण करत असतात. पण या सगळ्या पारायणाची नोंद अशी कुठेही होत नाही. आमचे मित्र असणारे संभाजीनगरमधले गिरीशजी सातोंडकर यांनी सुद्धा अशीच एक योजना केलेली आहे. दर महिन्यातल्या शुद्ध नवमी आणि वद्य नवमी अशा 2 तिथीला अनेक लोकांचं एकत्रीकरण करून 20-20 लोकांचा एक समूह करायचा आणि त्यांनी प्रत्येकाने एक दशक ठरवून दिल्याप्रमाणे वाचायचा. त्याप्रमाणे दर नवमीला महिन्यातून 2दा शुद्ध आणि वद्य एक पारायण होतं. आणि असं होता जवळपास 15 पारायणं किंवा 15 वेळेस ही पारायणं झालेली आहेत. अनेक समूह त्यांच्या ठिकाणी आहेत आणि ते त्यांच्या परीने तो प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे माघ वद्य नवमी शके 1943 म्हणजे 2 वर्षापूर्वी शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी आपण सुद्धा असाच एक उपक्रम केला होता, अखंड दासबोध पारायण. आणि या उपक्रमाचं बोधवाक्य जे आहे ते समर्थ कृपेने जे मी निवडलं ते असं आहे, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. कारण हे समर्थांचे शब्द आहेत. माघ वद्य नवमी शके 1603 समर्थाने जेव्हा देह ठेवला त्यावेळेस समर्थांच्या जवळ इतक्या दुरून असणारे श्री भीमस्वामी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि भीमस्वामींनी समर्थांच्या त्या निर्याण प्रसंगाचं वर्णन ओव्यांमधून केलेलं आहे. त्यात ते म्हणतात, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजने. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की. जसं माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये आपण म्हणतो, माऊलींचे 3 ग्रंथ महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे श्री ज्ञानेश्वरी, त्यानंतर त्यांचा हरिपाठ आणि चांगदेव पासष्टी. हे जसं आहे तसं समर्थ संप्रदायासाठी 3 प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे श्री ग्रंथराज दासबोध, मनाचे श्लोक आणि श्री आत्माराम. त्यामुळे त्या फेब्रुवारी 2022 मध्ये एक योजना आखली, अखंड दासबोध पारायण. आणि असा एक विचार केला की आपण त्यामध्ये काही समूह करूया. त्यामुळे सुरुवातीला 5 समूह करण्यात आले आणि त्यांची नावंसुद्धा समर्थ संप्रदायातील दिलेली आहेत. श्री समर्थ, दुसरा समूह म्हणजे नानासाहेब देव, तिसरा म्हणजे श्री कल्याण स्वामी, चौथा म्हणजे श्री वेणा स्वामी आणि 5वा म्हणजे श्री भीमस्वामी तंजावरकर. असे 5 समूहाकडून पारायणाला सुरुवात झाली. पण सुरुवातीला या 5 समूहामधली जी मंडळी यामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला त्यांनी पारायणं केली. पण पुढे असं दिसलं एक 7-8 महिन्यानंतर की वेणास्वामी हा जो ग्रुप आहे तो यामधले आणि अजून एक समूह होता उद्धव स्वामींच्या नावाने केलेला 6वा, पण त्यामधल्या लोकांनी तसे पारायण केले नाहीत. त्यामुळे ते 2 समूह बंद करावे लागले. आता सध्याच्या घटकेला श्री समर्थ, श्री नानासाहेब देव, श्री कल्याण स्वामी आणि श्री भीमस्वामी तंजावरकर असे 4 समूह अखंड दासबोध पारायणामध्ये सहभागी आहेत. प्रत्येक समूहामध्ये 13 समर्थ भक्तांचा समावेश आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की दर महिन्यामध्ये दोन्ही वेळेस हे जे पारायण करतात, नवमीपासून ते अष्टमीपर्यंत,
म्हणजे वद्य अष्टमी असो किंवा शुद्ध अष्टमी असो, त्या दिवशी व्हॉट्सॲपच्या या ग्रुपमध्ये ते सगळे पारायणकर्ते जे समर्थ भक्त आहेत ते माझ्याकडे मेसेज पाठवतात आणि त्यांचा मेसेज दुपारी 2 वाजेपर्यंत मला येतो आणि लगेच 4 वाजेपर्यंत मी त्यांच्या याद्या तयार करून श्री क्षेत्र सज्जनगडावरील रामदास स्वामी संस्थानाच्या कार्यालयाकडे पाठवत असतो. आणि सांगण्यासाठी खूप आनंद होतो की समर्थांचे वंशज 10वे वंशज असणारे आदरणीय श्री दुर्गाप्रसाद स्वामी जे आहेत त्यांचं सहकार्य या योजनेसाठी खूप छान लाभलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सेवा देणारे श्री वेदमूर्ती सचिन गुरुजी सावरीकर यांचंसुद्धा योगदान आहे. जशा मी ते याद्या अष्टमीला पाठवतो तशी ही मंडळी त्या ठिकाणी सेवेला असणारी तिथे याद्या छापून घेतात आणि नवमीच्या दिवशी रामरायाचा अभिषेक आणि समर्थांच्या समाधीचा अभिषेक जेव्हा होतो त्यावेळेस या याद्या समर्थांना अर्पण केल्या जातात. आत्तापर्यंत 41 वेळेस या याद्या अर्पण झालेल्या आहेत आणि 41व्या वेळेचे एक माझं विषय स्टॅटिस्टिक्स असल्यामुळे ते सांगण्यासाठी आनंद होतो की या 41व्या वेळेस एकूण पारायणं 24 जरी झाली तरी आत्तापर्यंतच्या पूर्ण 41 वेळेस मिळून 1109 पारायणं आपण सर्वांनी मिळून केली आहेत. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आहे. पण एक गोष्ट आहे की ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यामध्ये बरीच मंडळी ही काही रामदासी नाहीत, पण एक सत्कर्म म्हणून त्यांनी या समूहामध्ये प्रवेश घेतला आणि ते पारायण करीत आहेत. खरं म्हणजे रामदासी मंडळींचा सहभाग जास्त असावा असं माझी अपेक्षा होती आणि मठपतींनी सुद्धा या अशा कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं एक आवाहन करावं असं माझ्या मनामध्ये खूप होतं. म्हणून आजचा हा दिवस मी निवडला. अनंत मौनींच्या कृपेने समर्थ सर्वांना प्रेरणा देतील आणि जास्तीत जास्त समर्थ भक्तांनी मठपतींनी या योजनेमध्ये भाग घेतला तर ते आपल्या संप्रदायाच्या वृद्धीकरणासाठी शोभून दिसेल असं ते कार्य होणार आहे. जसं अयोध्येमधील राम मंदिरासाठी आहे हनुमान चालिसाचे पाठ करणं, तसं आपल्या समर्थांसाठी या श्री ग्रंथराज दासबोध त्याचप्रमाणे श्री आत्माराम आणि मनाचे श्लोक यांचं पारायण आपण सर्वांनी करावं. एक नम्र विनंती. हा आग्रह कशासाठी आहे तर आत्तापर्यंत जसं ज्यांची नावं या उपक्रमामध्ये होते आहेत त्यापैकी खास करून सांगायचं म्हणजे श्री रामचंद्र महाराज तंजावर येथील भीमस्वामी मठाचे मठपती विद्यमान, त्याचप्रमाणे श्री पुरुषोत्तम वैद्य काका परंडा येथील ज्या ठिकाणी समर्थांचे शिष्य असणारे पट्टशिष्य असणारे कल्याण स्वामींनी कीर्तन करीत असताना अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी आपला देह योग मार्गाने ठेवला त्या मठाचे मठपती असणारे वैद्य काका. नंतर आमचे राकेश महाराज आत्माराम महाराजांचा एकेहळीचा मठ जो आहे त्या मठाचे तरुण असणारे रामदासी राकेश महाराज हे अगदी नित्याने या सगळ्या पारणामध्ये सहभागी आहेत. आणि एक कौतुक असं वाटतं की अजून एक भगिनी आहेत श्रीमती हेमलताताई रामदासी. हेमलताताई रामदासी ज्या शेंद्री नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये राहतात. परंडा तालुक्यामधलं ते गाव आहे आणि खूप भक्तिभावाने ही पारायणं करतात. अजून एक भगिनी आहे चित्रा देशपांडे, त्या परळी वैजनाथ या ठिकाणी राहतात आणि या महिलांचा सहभाग इतका चांगला आणि भावुक रीतीने आहे की रोज पारायणाला ते ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी समर्थांची प्रतिमा आहे, दासबोध ग्रंथ आहे, सोहळ्यामध्ये बसल्यासारखं बसून अगदी दिवा उदबत्ती वगैरे सगळे लावून ते आपलं पारायण करतात. आणि आता जे 41 पारायणं झाले त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आता मला या पारायणांची इतकी सवय झालेली आहे की आता तुम्ही या याद्या समर्थांना अर्पण केल्या किंवा न केल्या तरी काही हरकत नाही, पण आम्ही मात्र आमचं पारायण तसंच सुरू ठेवू असा निर्धार जे संप्रदायात नाही त्यांच्याकडून जर येत असेल तर सांप्रदायिकांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षित आहे तो सहभाग आणि तो त्यांनी द्यावा. कारण या दासबोधाच्या वाचनाने मनाच्या श्लोकाच्या वाचनाने आत्मारामाच्या वाचनाने काय फरक पडतो असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्यासाठी
एक रचना आहे. ती रचना म्हणजे श्री धेनुदास डोळे यांची रचना आहे. पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा जो उपक्रम आहे, त्या उपक्रमाचे संयोजक श्री द्वाबा केळकर पुण्यामध्ये होते आणि विज्ञानाचे शिक्षक होते. त्यांना महामहिम राष्ट्रपतींकडून 2 वेळेस उत्तम शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी हा पत्रद्वारा दासबोध हा उपक्रम सुरू केला आणि किंबहुना त्यांच्यामुळे जरी माझा जन्म मराठवाड्यातला असला तरी समर्थ मराठवाड्यातला जन्म आहे हे सुद्धा मला 31व्या वर्षापर्यंत माहीत नव्हतं. जेव्हा मी या उपक्रमात भाग घेतला तेव्हा समर्थांचं प्रेम जे निर्माण झालं ते त्या श्री द्वाबा केळकर यांच्यामुळे झालं. त्यांचं नाव द्वारकानाथ होतं. तर द्वारकानाथ आणि पदानाथ अशा नावाचा एक लेख त्या काळात मी लिहिलेला होता. हे धेनुदास डोळे ज्यांचा मी उल्लेख केला ते गोव्रती अनंतदास रामदासी धाराशिवचे जे होते त्यांचे शिष्य असणारे हे धेनुदास डोळे जे आहेत, त्यांनी दासबोधी अनन्य भाव नावाची एक रचना केलेली आहे. जसं आपण राष्ट्रगीत म्हणतो तसं पत्रद्वारा दासबोध उपक्रमाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये 2 प्रार्थना जरूर म्हटल्या जातात. एक म्हणजे कविवर्य वसंत बापट यांची कविता देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. खूप सुंदर रचना आहे. आणि त्याचबरोबर दासबोधी अनन्य भाव ही श्री धेनुदास डोळे यांनी लिहिलेली रचना. त्याचा काही भाग या ठिकाणी मी म्हणतो, आपण तो श्रवण करावा. कदाचित आपल्याला माहिती पण असेल. पण दासबोध या एका ग्रंथामध्ये काय काय आहे असा जर प्रश्न असेल तर दासबोध या ग्रंथामध्ये काय नाही असा प्रश्न विचारता अजून योग्य होईल. सर्वच या ग्रंथामध्ये आहे असा भाव या रचनेमधून व्यक्त झालेला आहे. त्या रचनेतील काही कडवं आपण या ठिकाणी श्रवण करूया. दासबोधी अनन्य भाव. कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध. पुढे म्हणतात, कसे ओळखू संत पंडित ज्ञानी, कुणा भीक मागू असे मी अडाणी, ठसे ना मनाला कुणाचा प्रबोध, मला दासबोधीच लाभेल बोध. शेवटी म्हणतात, समर्था असे मी जरी पाप खाणी, अति आदरे ऐकिली ग्रंथवाणी, जळे पाप राशी मिळे ज्ञान शुद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. अशा प्रकारे या एका ग्रंथामध्ये काय काय आहे याचं खूप सुंदर असं वर्णन या ठिकाणी धेनुदास डोळे यांनी केलेलं आहे. आणि हे गीत दरवेळेस गळावर किंवा कुठल्याही पदाच्या उपक्रमाच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये नेहमीच म्हटलं जातं. आपल्या सज्जनगडाचे समर्थ वंशज असणारे श्री दुर्गाप्रसाद स्वामी महाराज यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला. त्यांच्या व्यस्त जीवनामधून आणि मध्ये त्यांची प्रकृती पण बरी नव्हती, ते सगळं सांभाळून त्यांनी सुद्धा पारायण केलेलं आहे. राकेश महाराज आहेत, आमचे श्री रामचंद्र महाराज आहेत, त्याचप्रमाणे आमचे वैद्य काका आहेत परंड्याचे. ह्या सर्व मंडळींनी ही सगळी पारायणं करून ते बरोबर वेळेवर मला ते कळवतात. एखाद्या भगिनींच्याकडून जसं आता आपल्याकडे अधिक मास होता, अनेक व्रतवैकल्य असतात, भगिनींना घरातली कामं असतात, पण ही सगळी घरातली कामं सांभाळून ते सगळे पारायण करत असतात. आणि बरोबर अष्टमीच्या दिवशी मला 2 वाजेपर्यंत ते सगळं मला कळवतात. त्याप्रमाणे याद्या
4 वाजता माझ्याकडून त्या ईमेल करून गडावर मी पाठवत असतो. गडाचं खूप सहकार्य आहे, म्हणून आपली नावं समर्थांच्यापर्यंत जात आहेत याचा सुद्धा आनंद अनेक पारायण करणाऱ्यांनी माझ्याकडे व्यक्त केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये असे ते मेसेजेस देत असतात. PDF फॉर्मॅटमध्ये ग्रंथराज दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक हे सुद्धा त्यांना आपण उपलब्ध करून देत असतो. आणि त्यामध्ये एक मी सांगितलं, जसं कालच मला एक फोन आला होता नाशिकहून आमच्या एका भगिनींचा, की अजून माझे 2 दशक राहिले आणि उद्या 2 वाजेपर्यंत तुम्हाला कळवायचं, मग कसं करू, असा त्यांचा प्रश्न होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं, आणि तेच मी आता या ठिकाणी सर्वांना मिळून सांगत आहे, की मनाचे श्लोक आणि आत्माराम हे दोन्ही प्रकरणं खूप लहान आहेत. त्यामुळे जसं आज नवमीचा दिवस आहे, नवमीच्या दिवशी या दोन्ही गोष्टींचं वाचन एकाच वेळेस आपण करावं. आणि एकाच वेळेस म्हणजे एका दिवसात हे दोन्ही गोष्टी पूर्ण कराव्यात. 2-3दा वेगवेगळं बसलं तरी काही हरकत नाही, पण नवमीच्या दिवशी हे दोन्ही ग्रंथ वाचून आणि त्यांची आरती म्हणून आपण ते बाजूला ठेवावेत आणि श्री ग्रंथराज दासबोधाला सुरुवात दशमीपासून करावी. आता ग्रंथराज दासबोधाचा जो विस्तार आपण पाहिला, स्तवनाचा, मूर्ख लक्षणाचा, सगुण परीक्षा, नविदा भक्ती, मंत्राचा, देवशोधन, 14 ब्रह्माचा आणि मायोद्भव किंवा ज्ञानदशक, हे सुरुवातीचे जे 8 दशक आहेत ते थोडे विस्ताराने आहेत. त्यामध्ये रोज आपल्याला 1 तास द्यावा लागतो. म्हणजे 8 दिवसामध्ये रोज 1 तास दिल्यावर हे 8 दशक वाचून होतात. आपण नवमीला जरी सुरुवात केली तरी पुढच्या येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला हे 8ही दशक पूर्ण होतात. आणि त्यानंतरचे जे 12 दशक आहेत ते थोडे त्या मानाने लहान आहेत. अर्ध्या 1 तासामध्ये 1 दशक सहजपणे वाचून होतो आणि दिवसभरातून 2-3 वेळेस बसून आपण ते वाचलं तर तेवढा अर्धा तास आपण सहज काढू शकतो. त्या 12 दशकासाठी आपल्याला पुन्हा 6-7 दिवस मिळतात आणि बरोबर याचं वाचन आपण करू शकतो. आणि या तिन्ही ग्रंथाच्या आरती ज्या आहेत त्या आपण म्हणाव्यात. आणि न चुकता दुपारी 2 वाजेपर्यंत अष्टमीच्या दिवशी मला आपलं या तिन्ही ग्रंथांचं पारायण झालं हे आपण कळवावं. एवढ्यासाठीच हा आजचा एक प्रयोजन आहे, आज जे मी बोललो आहे. आणि त्याला अजून एक कारण आहे की ही जी संख्या आहे पारायणांची आत्तापर्यंतची, तर ती संख्या आता आपली 1109 झालेली आहे. 1100 या आकड्याला समर्थ संप्रदायामध्ये खूप महत्त्व आहे. समर्थाने 1100 मठ स्थापन केले असं आपण अनेक ठिकाणी वाचतो. 1100 मठ स्थापन केलेल्या समर्थ संप्रदायामध्ये आणि त्या संप्रदायाबद्दल अजून एका भगिनी माझ्यासमोर एक अभिप्राय व्यक्त केला होता. त्या पुट्टपर्तीच्या श्री सत्यसाईबाबांच्या शिष्य आहेत. त्यांचा मला फोन आला की समर्थांचे 1100 मठ आहेत, मग 1100 पारायण का नाही होत, असा त्यांचा प्रश्न होता. मला काही त्यांना उत्तर देता आलं नाही. 1100 मठ आहेत, पण ते किती कार्यान्वित आहे आणि किती मठपती यामध्ये भाग घेतात, किती लोक भाग घेतात, ही शंका असल्यामुळे 1100 काही पारायणं आमच्याकडून होत नाहीत. तरी मी असा विचार केला की प्रत्येक समूहामध्ये 13 जणांचा समावेश असावा, म्हणजे प्रत्येक समूहाकडून 13 पारायणं ही झालीच पाहिजेत. आणि असे 5 समूह आपल्याकडे आहेत. 4 तरी निदान आहेत आज सध्या या घटकेला. त्यामुळे 13-52 म्हणजे निदान 50 पारायणं प्रत्येक अष्टमीच्या दिवशी माझ्याकडे आले पाहिजेत. म्हणजे नवमीला 50 पारायण म्हणजे महिन्याला 100 पारायण आपण समर्थ चरणी अर्पण करू शकतो. म्हणून याचा विस्तार जो आहे तो जास्तीत जास्त करावा. आपल्या परिचयाच्या सर्वांना आपण सांगावं. कारण 11 आकड्याला समर्थ संप्रदायात महत्त्व जे आहे ते समर्थ म्हणतात. 11-11 बहु 11 काय 11 कळेच ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वन भुवनी. शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्यापूर्वी 30-40 वर्ष समर्थांना पडलेलं जे स्वप्न होतं आणि त्यामधल्या ज्या ओव्या आहेत समर्थांना स्फुरलेल्या, त्या म्हणजे आनंद वन भुवनी हे त्यांची रचना आहे. त्यामध्ये ते म्हणतात 30-40 वर्षापूर्वी ते म्हणतात, बुडाला औरंग्या पापी म्लेंच संहार झाला, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. आता एवढं पवित्र वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ती परंपरा आजही अनेक मठामध्ये जपून आहे. आमच्या तंजावरच्या जे मुरलीधर गोस्वामी आहेत त्यांचा जो मठ आहे त्या ठिकाणी ग्रंथराज दासबोधाचं हस्तलिखित जपून ठेवलेलं आहे. पाहून खूप छान
आनंद होतो आणि खूप त्यांची श्रद्धा पण त्यामध्ये आहे. जवळपास 11 कपड्याच्या वेष्टनामध्ये गुंडाळलेला तो ग्रंथराज दासबोध आहे. त्याने ते एक एक वेष्टन उकळून मला ते दाखवलं आहे. आणि समर्थांच्या श्रीरामाची मुद्रिका, एक मुद्रा जी आहे चांदीची, ती मात्र, आणि ते यंत्र आहे ते मात्र त्या फक्त एकाच मठामध्ये आहे. म्हणजे आजही आपले अनेक मठपती जीवापाठ या सगळ्या वस्तू जपून आपल्याकडे ते ठेवत आहेत आणि त्यांच्या त्या पूजेमध्ये ते वापरत आहेत. फक्त आता आपल्याला एकच गोष्ट करायची, कारण संप्रदाय आपला आहे, त्या संप्रदायासाठी आपलं योगदान असावं म्हणून सर्वांनी अशा उपक्रमामध्ये भाग घेतला पाहिजे. मठाच्या मठपतींना इतर अनेक कामं असतात, रोजचा पूर्ण पूजा आहे, गावातले सगळे व्यवहार असतात, इतर लोकांशी सगळा संप्रदाय जो आहे तो टिकावा म्हणून सगळ्यांचे आपले संबंध असतात. त्याचबरोबर एक दोन गोष्टी जर आपण जास्त केल्या तर आपलं योगदान अजून चांगल्या प्रकारे दिसू शकेल. एक म्हणजे रोज एक ठराविक वेळ असावी आणि त्यावेळेस हनुमान चालिसाचे पाठ करावेत. आमचे राकेश महाराज, आत्माराम महाराजांचे मठापती हे दर शनिवारी त्यांच्याकडे येणाऱ्या 5-50 लोकांना एकाच वेळेस ते बोलवतात आणि दर शनिवारी प्रत्येकाकडून म्हणजे सामुदायिकरित्या 5 पारायणं ते हनुमान चालिसाचे पाठ करून घेतात. म्हणजे जवळपास 250 पाठ दर शनिवारी त्यांचे या अयोध्येच्या राम मंदिरासाठी समर्पित होतात त्या ॲपद्वारे. असं आपणही केलं तर सहजपणे आपल्याला त्या राम मंदिरासाठी आपलं योगदान पाठवता येईल. त्याचप्रमाणे ग्रंथराज दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक याचे सुद्धा पारायण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. फक्त सामुदायिकरित्या जेव्हा जेव्हा लोकांचे संपर्क येईल, सगळे एकत्र जेव्हा असतील त्यावेळेस आपण हे करावं. योगायोगाने अनेक प्रकारची प्रवचनं यूट्यूबवर सुद्धा आहेत. समर्थ संप्रदायाच्या संदर्भातली काही प्रवचनं माझी जी आहेत ती यूट्यूबवर सुद्धा आहेत. जशा पुण्यतिथी असतील, कल्याण स्वामींची पुण्यतिथी असेल, आमच्या यादव स्वामींची पुण्यतिथी असेल, आत्माराम महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यानंतर आमच्या अच्युताश्रम स्वामींची पुण्यतिथी 200वी आत्ताच झाली, त्यानिमित्त जी प्रवचनं झाली त्यामध्ये त्यांचं पूर्ण चरित्र आपल्याला आता ते उपलब्ध आहे. नव्या माध्यमातून यूट्यूबच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला जर ऐकायला मिळत असतील तर सामुदायिकरित्या असे यूट्यूबवरची प्रवचनं लावली तर आपल्याला त्यांचा प्रचार खूप चांगल्या प्रकारे करता येईल. कारण आता हे युग प्रचार करण्याचं आहे. वैयक्तिक उपासना आपण सगळे करत असतो, पण सामुदायिकरित्या सुद्धा जी उपासना करतो आपण त्याचा सुद्धा प्रभाव काही वेगळा असतो. स्वतःची उन्नती याबरोबर इतराची, समाजाची उन्नती करणं हे सुद्धा तेवढंच आपल्याला महत्त्वाचं ठरतं. श्री संप्रदाय लक्षणे नावाचं जे एक सदर आहे, एक लेखमालिका रामदास आणि रामदासी या ग्रंथामध्ये सुरू आहे. त्यामधले आता 16-17 भाग झालेले आहेत. या रचनेमध्ये समर्थांनी समर्थ संप्रदायातील जो रामदासी आहे त्याच्या ठिकाणी कोणते गुण असावेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं विवेचन आपण त्या लेखमालिकेमधून करीत आहोत. ती सुद्धा लेखमालिका आपण जरूर जर वाचली तर आपल्या विचारांना एक दिशा मिळेल, आपल्या कार्याला एक दिशा मिळेल आणि समर्थांच्यासाठी आपलं योगदान जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकू. तर आता जे आपण म्हणलं, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना, हे एक मागणं मागूया. आणि मला दासबोधीच लाभेल बोध. दासबोध हा एकच ग्रंथ काय, मनाचे श्लोक काय आणि आत्माराम हे तिन्ही ग्रंथ जे आहेत त्यांच्या रोजच्या वाचनाने आपण अखंडपणे समर्थांच्या सत्संगात राहू. महापुरुष संश्रय आहात. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सत्संग जो आहे हा सत्संग फार महत्त्वाचा आहे आणि समर्थांच्या सत्संगात राहून माझा प्रत्येक दिवस जावा यासाठी ही योजना, अखंड दासबोध पारायण ही योजना आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये हा प्रचार आपण सर्वांनी करावा असं मी आपल्या ठिकाणी फार नम्रतेने अगदी हात जोडून आपल्या सगळ्यांच्या पायी म्हणत आहेत. या ठिकाणी अनेक लोक उपलब्ध आहेत. त्यांनी जे जे आपण आज ऐकलं असेल आणि हे आता नंतर माझ्या यूट्यूबवर सुद्धा ते मी देणार आहेच, ते आपण सर्वांनी ऐकावं आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा एवढी एक नम्र विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करतो. आणि समर्थ आपल्याला ही सगळी प्रेरणा देतील अशी अपेक्षा करून या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.
रामा 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 रघुनंदना रामा रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 जानकी पते रामा जानकी पते रामा 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 विमल मते रामा 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 दीनवत्सला रामा भक्तवत्सला रामदास म्हणे तुझी अगम्य लीला रामा 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 हो जय रामा हो तारी 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 आमा हो तोडी 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 भवपाश रामा भवपाश अनन्य शरण रामी रामदास राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम राम 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 जप सीताभिराम सज्जनगड निवास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये शरयुती श्रमहरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये कल्याण माये माझे कल्याण माये शरयू तीर निवास माझे रामचंद्र माये माझे रामचंद्र माये रामचंद्र माये माझे रामचंद्र माये सज्जनगड निवास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री रामानंद महाराज प्रल्हाद महाराज श्री गोंदवलेकर महाराज यांचा सुद्धा जय जयकार आपण मुद्दाम केलेला आहे कारण ही सगळी मंडळी जी आहे ती सगळी रामदासी मंडळी आहेत आणि रोज भागवताचा अध्याय आणि समर्थांचा दासबोध वाचन हे त्यांच्या रोज नित्याच्या पाठ्यक्रमात नित्याच्या उपक्रमामध्ये होतं आणि आपल्या सद्गुरूंच्या उपक्रमामध्ये जर ही गोष्ट असेल तर आपल्या सत्शिष्य म्हणून आपण जर आहोत तर आपल्याकडून सुद्धा अशी सेवा समर्थांनी करून घ्यावी एवढीच अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी थांबतोय. आपल्या सर्वांच्या ठिकाणी आपण जे कोण उपस्थित असाल अनेक मठपती या ठिकाणी दिसत आहेत मला. आपले विवेकबुवा रामदासी आहेत रामाजी बुवांच्या मठांचे, त्यानंतर आपले राजेंद्र कुलकर्णी डॉक्टर आहेत ते आपल्या शहापूरच्या मठाचे आहेत जिथून भीमस्वामी शहापूरकर हे पुढे भीमस्वामी तंजेवारकर झाले. श्रीकृष्ण दंडवते म्हणून आहेत या ठिकाणी, ते सुद्धा आपल्या तडवळ मठाचंच प्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहेत. त्यांचं जे पुस्तक आहे त्यांच्या वडिलांनी लिहिलेलं देणे ईश्वराचे खूप सुंदर असं जगन्नाथ स्वामींचं चरित्र असणारं चांगलं 400 पानाचं तरी पुस्तक असेल. त्या पुस्तकामध्येच उल्लेख होता म्हणून मला या पांगरी मठाबद्दलची बरीच माहिती त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळाली. त्या सगळ्यांच्या चरणी नमन करून मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.